राय नमस्कार. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे फक्त पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवर आणि जागतिक पातळीवरती ऊस उत्पादन असेल, खाद्य संस्कृती असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, मल्ल क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रासाठी जागतिक पातळीवरती आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा ठसा उमटला आहे. नाव लौकिक आहे. जगाच्या पाठीवरती कोल्हापूरची एक नवी ओळख आहे. आणि 2 दिवस झालं या जिल्ह्यामधील एक घृणास्पद होणारा किंवा निंदनीय असणारा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथे एका शैक्षणिक संस्थेमध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मोठ्या मुलांच्याकडून लहान मुलांना अमानुष मारहाण झालेला व्हिडिओ आहे. त्याच्याबरोबर पाठोपाठ दुसऱ्या दिवशी पेठ वडगाव येथील एका शैक्षणिक संस्थेमध्ये असाच हॉस्टेलमधील लहान मुलांना बाथरूममध्ये घालून मारण्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. मला जिल्हा पोलीस प्रशासनाला आणि संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये असणाऱ्या प्राचार्य, मुख्याध्यापक अशा जबाबदारी व्यक्तिमत्वांना कळकळीची विनंती करायची आहे की कृपया अशा प्रकरणांच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. पालक अति विश्वासानं अशा शैक्षणिक संस्थेमध्ये आपल्या मुलांना चांगल्या भविष्यासाठी हॉस्टेलमध्ये ठेवतात. आणि पालकांनासुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर आपल्या मुलांना दाखल करण्याच्या आधी आपण फीची चौकशी करतो नॉर्मली, त्याच पद्धतीनं इतर गोष्टींचीसुद्धा चौकशी केली पाहिजे. म्हणजे त्या हॉस्टेलमधील प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांचं हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांच्यावरती बारीक-सारीक लक्ष आहे का? त्या मुलांच्या देखभालीसाठी किंवा त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तिथं हॉस्टेलमध्ये रेक्टर किंवा वॉचमन याची नेमणूक केलेली आहे का? आणि ती व्यक्ती ती जबाबदारीरित्या काम करते का? दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या हॉस्टेलमध्ये ऑलरेडी पहिल्यापासून राहत असलेल्या मुलांच्याकडे चौकशी करा. ज्या उद्देशासाठी आपण मुलांना हॉस्टेलमध्ये घालतो आहे तो म्हणजे अभ्यास. अभ्यासासाठी पोषक असणारं वातावरण त्या शाळेमध्ये किंवा त्या संस्थेमध्ये, हॉस्टेलमध्ये आहे का? आणि पूर्वी अशा रॅगिंगचा प्रकार होणाऱ्या किंवा मारहाणीचा प्रकार होणाऱ्या अशा घटना घडलेल्या आहेत का? या सगळ्यांची चौकशी करा. हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी मुलांना पुरेशा सोयी आहेत का? जसं थंड पाणी, गरम पाणी, चांगलं जेवण हॉस्टेलमध्ये मिळतं का? अभ्यासासाठी त्यांचं ठराविक असं टाईम टेबल किंवा शेड्यूल लावलेलं आहे का? आणि त्याची अंमलबजावणी प्रॉपर होते का? या सर्व बारीक-सारीक गोष्टींची चौकशी करा. पालक म्हणून फक्त हॉस्टेलमध्ये घातलं म्हणून जबाबदारी संपली असं नाही, तर महिन्यातून किमान एखाद्या वेळेस त्या हॉस्टेलमध्ये जाऊन, त्या शैक्षणिक संस्थेमध्ये जाऊन संबंधित ऑफिसमध्ये भेटा, चौकशी करा. हॉस्टेलमध्ये वातावरण सुरळीत आहे का? अभ्यास मुलांचा व्यवस्थित चाललेला आहे का? आपल्या मुलाची चौकशी करा. या सर्व गोष्टींची चौकशी करा. आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने सुद्धा अशा बारीक-सारीक ज्या मारहाणीच्या प्रकार घडतात, घटना घडतात, अशा प्रकरणांच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. सर्व नागरिकांनी यासाठी सतर्क राहावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घटना अतिशय निंदनीय आणि घृणास्पद आहे. तर पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी काळजी घेऊ. धन्यवाद.